22 तारखेच्या संध्याकाळच्या प्रमुख बातम्या। नाफेडमध्ये कांदा घोटाळा, अध्यक्षांनीच केला पर्दाफाश। कांदा खरेदी केंद्रावर अचानक पाहणी, अधिकाऱ्यांकडून सारवासारव। एकशे 65 तालुक्यात झाला सरासरी एवढा पाऊस, 17 तालुके तहानलेच, 24% पेरण्या। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी युवा सेनेचे हलगीनाथ आंदोलन। करमाळा येथे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करून लक्ष वेधून घेतले। काटेपूर्णामध्ये हजारो झाडांची कत्तल, सरकारचे 19 महिन्यांपासून नाही उत्तर, हायकोर्टाने फटकारावले। शेवटच्या संधीची 10 जुलैपर्यंत दिली मुदत। चार दिवसात 4.18 लाखांवर शेतकऱ्याचे पीक विम्यासाठी अर्ज। राज्यात कर्जदार शेतकऱ्यांचे प्रमाण नगण्य। 2.69 लाख हेक्टरमधील पिकांना विम्यांचे कवच। $175 कोटींचा GST परतावा घोटाळा, कस्टम एजंटला अटक। उत्पादन खर्च वाढला, 70%। AMSPत वाढ केवळ 60%। सरकारची शेतमाल खरेदी यंत्रणा कुचकामी, शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने। मे महिन्यात झालेल्या पावसाचा 15,000 शेतकऱ्यांना फटका। नुकसानातील पिकांचा अहवाल आता कृषी विद्यापीठाकडे जाणार। जेवणाच्या वादातून मजुराचा दगडाने खून। गंभीर आजाराच्या उपचारासाठी जगाचे डोळे भारताकडे। कर्करोग आणि इतरही अनेक आजारांच्या उपचारासाठी जगभरातून लाखो रुग्ण दरवर्षी भारतात येतात। योग्य नियोजनातून यात आणखी वाढ होऊ शकते। अशाच शेतीविषयक बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट करा। धन्यवाद।